आचार्य उमास्वामी विरचित मोक्षशास्त्र तत्वार्थसूत्र। वेत्तारं कर्मभूभूतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तत्पुनलब्धे। जो मोक्ष मार्ग का नेता है, कर्मरूपी पर्वतों के भेजने वाले हैं, और जो विश्व के ज्ञाता है, उनकी मैं अनेक गुणों की प्राप्ति के लिए वंदना करती हूँ। तर काल आपण बघत होतो की हे जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, तर ह्याचं स्वरूप आपण बघत होतो। तर सम्यक शब्द काय सांगतो की तिथं अज्ञान किंवा मिथ्या श्रद्धान किंवा मिथ्या चारित्र ह्याचा तिथं काय आहे तर अभाव आहे, असं ते सम्यक दर्शन ज्ञान चारित्रच मोक्ष मार्गामध्ये आपल्यासाठी उपयोगी आहे किंवा तोच मोक्ष मार्ग आहे। मग आता ह्या मोक्ष मार्गाबद्दल आपण काल वाचत होतो थोडं। तर काल आपण ह्याच्यात वाचलेलं की मोक्ष मार्ग परमनिरपेक्ष आहे। परमनिरपेक्ष आहे ह्याचा अर्थ काय घेतला होता? मार्गाचं म्हणजे काय, जिथं आपल्याला संसारिक क्रियाचा तर काही संबंध नाही आहे, फक्त हां बरोबर, म्हणजे हे आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार नाही किंवा मोक्षाला जाण्यासाठी ह्यांची पण अपेक्षा नाही, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या करायच्यात, आपल्याला सोडायच्या नाही आहेत। सगळं शुभभाव किंवा ह्या सगळ्या व्रत नियम संयम वरचे गुणस्थान सगळं आपल्याला काय आहे गरजेचं आहे मोक्ष मार्गामध्ये। पण कशासाठी गरजेचं आहे? सोडण्यासाठीच त्यांना पकडायचं आहे। म्हणजे आपलं जेव्हा साध्यची सिद्धी होणार आहे त्यावेळेस आपल्याला इथं ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपोआप काय होणार आहे, त्याग होणार आहे। म्हणजेच आपली गाडी आपल्याला मिळाली की प्लॅटफॉर्म काय होतो, सुटतो, किंवा आपण घरात पाय ठेवला की काय होतं, अंगण आपलं आपोआप सुटतं। तर तसं सांगितलं की निश्चय मोक्ष मार्ग मिळाल्यानंतर ह्या गोष्टीची गरज नाही आहे, म्हणजेच काय आहे तर परमनिरपेक्ष, म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नाही। म्हणजे कुठल्या गोष्टी आपण बघितल्या ह्याच्यामध्ये, तर देवशास्त्र गुरु सुद्धा काय आहेत तर अवलंबन आहेत। अवलंबन म्हणजे जोपर्यंत आपल्याला तत्व माहीत नाही आहे किंवा त्यांनी काय केलं, कसं त्यांनी मोक्षाची प्राप्ती करून घेतलं, किंवा ह्या संसाराचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला देवशास्त्र गुरूंची पण काय आहे तर खूप गरज आहे, किंवा त्यांच्याशिवाय आपण ह्या मार्गावर येऊ शकणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत, पण ठराविक काळानंतर काय होणार आहे तर ह्यांचं सुद्धा अवलंबन सुटणार आहे। जोपर्यंत आपल्याला पायामध्ये शक्ती नाही, आपण स्वतःच्या आधाराने चालू शकत नाही, तोपर्यंत आपण काय करतो, वॉकर वगैरे घेतो। पण एकदा आपल्या पायामध्ये शक्ती आली की आपल्याला तो वॉकर काय होतो, अडथळा वाटतो, आपल्या पायानेच आपण चालतो। किंवा छोट्या बाळाचं सुद्धा उदाहरण आहे की नाही, त्याला चालता येत नाही तेव्हा त्याला पांगुळ गाडा म्हणायचे। त्या पांगुळ गाड्याला पकडून ते पळायचं इकडून तिकडं, कधीपर्यंत, अजून त्याच्या पायात शक्ती नसते, पडतं, म्हणून तिथं त्याचा आधार म्हणून तिथं आहे। पण जेव्हा त्याच्या पायामध्ये शक्ती येते तेव्हा ते काय करतं, त्या पांगुळ गाड्याला ढकलतं आणि दाना पळत सुटतं। म्हणजे तिथं त्याला पांगुळ गाडा जर घे म्हटलं तर त्याला काय होईल, ते अडथळा होईल उलट। तसं आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहण्याची आपल्याला कला प्राप्त झाली की तिथं बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची आपल्याला अपेक्षा राहणार नाही, गरज राहणार नाही। आणि म्हणून सांगितलं की निश्चय मोक्ष मार्ग कसा आहे, परमनिरपेक्ष, म्हणजे थोडी सुद्धा तिथं कुणाची आपल्याला गरज नाही। निज परमात्म तत्व के सम्यक श्रद्धा ज्ञान अनुष्ठान रूप शुद्ध रत्नत्रयात्मक मार्ग परमनिरपेक्ष होने से मोक्ष मार्ग है, और वह शुद्ध रत्नत्रय का फल निज शुद्धात्मा की प्राप्ति है। म्हणजे हा मोक्ष मार्ग कशाला म्हटलेला आहे तर सम्यक दर्शन ज्ञान अनुष्ठान, म्हणजे काय घेतलं होतं आपण इथं, अनुष्ठान म्हणजे चारित्र, सम्यक चारित्र, ह्या तिन्हींच्या एकतेला धारण केल्यानंतर तिथं आपल्याला काय मिळणार आहे, शुद्ध रत्नत्रयाचं फळ ज्याच्यामध्ये आहे असं निज शुद्धात्म्याची प्राप्ती तिथं होणार आहे। शुद्ध निज शुद्धात्मा म्हणजे काय घ्यायचं इथं, तर तिथं कुठल्याही अशुद्धता तिथं नाही। अशुद्धता नाही म्हणजे पहिल्यांदा तर मिथ्यात्व राहिलेलं नाही, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र हे नाही राहिलेलं, आणि तिथं जी शुद्धता प्रकट झालेली आहे तर त्या शुद्धतेची आपल्याला ह्याच्याद्वारे प्राप्ती होणार आहे। इस सूत्र में सम्यक दर्शन कहा है, वह निश्चय सम्यक दर्शन है, ऐसी बात तीसरे सूत्र में
सिद्ध होती है. म्हणजे आपल्याला पहिल्यापासून ते हेच बघतोय आपण की हे व्यवहार मोक्ष मार्ग ह्याच्यामध्ये सांगितलेला नाही. तर काय आहे, जरी मोक्ष मार्ग म्हटला तरी त्यांची अपेक्षा काय आहे की निश्चय मोक्ष मार्ग समजा. म्हणजे व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलं तर मग 7 तत्वाचं ज्ञान करत किंवा देवशास्त्र गुरूंवर श्रद्धा एवढ्याच गोष्टींचं वर्णन केलं असतं. पण ह्या अवलंबनाच्या द्वारे आपल्याला पोहोचायचंय कुठं, आपल्या आत्मस्वरूपामध्ये पोहोचायचं किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आणि ते ध्येय आहे. म्हणून इथं काय सांगितलं की हे निश्चय सम्यक दर्शन आहे आणि ही गोष्ट आपल्याला 3ऱ्या सूत्रामध्ये समजणार आहे. पण अगोदरच त्यांनी भूमिकेमध्येच हे स्पष्ट केलंय की हे निश्चय सम्यक दर्शनाचं कथन आहे किंवा निश्चय मोक्ष मार्गाचं कथन आहे. उसी में निसर्गज और अधिगमज ऐसा भेद कहा है, वह निश्चय सम्यक दर्शन का ही भेद है. काय सांगितलंय, सम्यक दर्शन जे 3ऱ्या सूत्रामध्ये आपल्याला सांगितलं जाणार आहे. आता 3रं सूत्र कुठलं आहे, 3रं सूत्र तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम असं जे म्हटलेलं आहे तर ते निश्चय सम्यक दर्शन दाखवते असं सांगितलंय. आणि ह्या सम्यक दर्शनाचे 2 प्रकार सांगितले. काय सांगितले, सम्यक दर्शनाचे इथं 2 प्रकार सांगितलेत. म्हणजे आपण मध्ये पण पाहिलं होतं, म्हणजे असं वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळे प्रकार केले जातात. मध्ये काय बघितलं होतं आपण, औपशमिक सम्यक्त्व, क्षायोपशमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व असे 3 बघितले होते. हे कुठल्या अपेक्षेने होते, कर्माच्या उदयाच्या अपेक्षेने हे 3 भाग किंवा हे 3 प्रकार आपण सम्यक दर्शनाचे बघितले होते. म्हणजे जेव्हा औपशमिक सम्यक्त्व होतं त्यावेळेस तिथं कर्माचा उपशम झालेला असतो. म्हणजे कर्माची कुठली अवस्था आहे तिथं, कर्माचा उपशम. उपशम म्हणजे काय, काही काळापुरतं कर्म उदयाला न येता तिथं काय आहे तर ते दबलं गेलंय. ह्याच्यासाठी आपण चिखलाचं उदाहरण घेतलं होतं, लक्षात आहे सगळ्यांच्या. चिखल आहे म्हणजे पाण्यामध्ये मिसळलेला, त्याच्यामध्ये आपण तुरटी फिरवली, 10 मिनिटांनी काय दिसतं आपल्याला, तो सगळा चिखल तळाला साठलेला आहे आणि वरचं पाणी एकदम निर्मळ स्वच्छ असं दिसतंय. मग हे जी स्वच्छता आहे तर ती स्वच्छता म्हणजे काय आहे तर सम्यक दर्शन आहे. आणि खाली गाळ जो बसलेला आहे तर ती कर्माची उपशम अवस्था. उपशम म्हणजे काय, दबलं गेलंय. म्हणजे एखादा प्राणी आहे किंवा एखादं कोणीतरी ओरडते म्हणून त्याचं जर तोंड दाबलं तर जोपर्यंत तोंड दाबलेलं आहे तोपर्यंत त्याच्या तोंडातून आवाज येणार नाही किंवा तो ओरडू शकणार नाही. म्हणजेच काय आहे, तोपर्यंत त्याला ओरडू दिलं नाही. तसं इथं कर्माला तोपर्यंत काय केलेलं आहे, खाली दाबल्यामुळं त्याचा उदय नाहीये. उदय नाहीये म्हणजे काय, त्याचं फळ आपल्याला तेव्हा तिथं प्राप्त होत नाही. म्हणजे ह्याला म्हटलेलं आहे औपशमिक सम्यक दर्शन. कर्माच्या उपशमामुळं जे सम्यक दर्शन प्राप्त झालंय त्याला म्हटलेलं आहे औपशमिक सम्यक दर्शन. त्याच्यानंतर काही कर्माचा क्षय आणि काही कर्माचा उपशम, ह्या 2 अवस्थेच्या निमित्तात जे सम्यक दर्शन प्राप्त होतं त्याला काय म्हटलेलं आहे, क्षायोपशमिक. म्हणजे थोडा क्षय आहे आणि थोडा उपशम आहे. म्हणजे इथं पण काय आहे, कर्माची अपेक्षा. म्हणजे कर्माच्या तिथं जशा अवस्था असतील त्या अवस्थेनुसार इथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. मग क्षय आणि उपशम ह्या 2 अवस्थेमुळे तिथं काय नाव आलंय, क्षायोपशमिक सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. आणि 3रं सम्यक दर्शन कुठलं आहे, क्षायिक सम्यक दर्शन. जे जिथं कर्माचा पूर्णपणे क्षय. कुठल्या कर्माचा घ्यायचंय, मी मगापासून कर्म कर्म म्हणते, पण हे कर्म म्हणत असताना तिथं कुठलं कर्म येणार, कर्माची अपेक्षा आहे किंवा कर्माचा उपशम झाला, क्षयोपशम झाला, तिथं दर्शन मोहनीयाचा उपशम असेल, दर्शन मोहनीयाचा क्षयोपशम असेल किंवा दर्शन मोहनीयाचा क्षय असेल. आता दर्शन मोहनीयाचा क्षय झाला. क्षय झाला म्हणजे काय, त्या जीवाच्या सत्तेमधून किंवा त्या जीवाच्या संयोगामधून दर्शन मोहनीय कर्म कायमसाठी नष्ट झाले. कायमसाठी म्हणजे परत कधीही ते कर्म त्या जीवाच्या संयोगामध्ये असणार नाही, येणार नाही किंवा त्यामुळं ते सम्यक दर्शन कधीही नष्ट होणार नाही. आणि पहिले जे 2 सम्यक दर्शन आपण बघितले, औपशमिक सम्यक दर्शन आणि क्षायोपशमिक सम्यक दर्शन, तर हे 2 जे सम्यक्त्व आहेत तर त्यांचा काय होतो, नाश होऊ शकतो, परत प्राप्ती होऊ शकते, परत नाश होऊ शकतो. असं त्यांचं काय आहे, उत्पन्न होणं आणि नष्ट होणं ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडू शकतात. पण क्षायिक सम्यक दर्शन मात्र एकदा प्राप्त झाल्यानंतर ते कधीही नष्ट होत नाही. मग हे कशावरून हे नावं पडलेले आहेत
किंवा हे सम्यक दर्शनाचे प्रकार कशावरून केलेले आहेत, तर कर्माचा क्षय, उपशम किंवा क्षयोपशम ह्या कर्माच्या अवस्थेकडे बघून ह्यांची नावं अशी आहेत. त्यामुळे हे 3 प्रकार आहे. आता इथं दुसरं कुठले प्रकार दिलेत, निसर्गज आणि अधिगमज. सम्यक दर्शनाचेच हे पण प्रकार आहेत. अजून पण वेगळे 10 प्रकार आहेत. म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने त्यांचे प्रकार केलेले आहेत. त्याच्या मागची अपेक्षा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं जे 2 प्रकार सांगितले त्याने, निसर्गज आणि अधिगमज, तर हे 2 प्रकार कशाच्या निमित्तात आहेत, तर समजा जे सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे तर ती प्राप्ती स्वतः होणार आहे. म्हणजे कुणाच्या उपदेशाच्या निमित्तात किंवा बाहेरच्या कुठल्या गोष्टींच्या निमित्तात असं नाही आहे, तर स्वतः म्हणजे मागच्या जन्मी त्यांनी उपदेश ऐकलेला आहे, पण आत्ता ह्या जन्मामध्ये त्या जीवाला कुठलाही उपदेश न मिळता तिथं काय झालेलं आहे, सम्यक दर्शनाची जर प्राप्ती झाली तर त्याला म्हटलंय निसर्गज. निसर्गज म्हणजे काय, आपोआप, म्हणजे कुणाच्याही निमित्तात नाही. तर कसं आहे, स्वतःच त्याला ते म्हणजे त्याचं चिंतन असेल किंवा मागच्या जन्मीचे संस्कार आलेले असतात, त्या संस्काराच्या निमित्तात तिथं काय झालेलं आहे, सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय, निसर्गतः म्हणजे आपोआप येतं ना तसं. म्हणजे तिथं कुणाला प्रयत्न करावे लागले नाहीत किंवा कुणी तिथं मदत केलेली नाही, म्हणून तिथं म्हटलेलं आहे निसर्गज सम्यक दर्शन. आणि अधिगमज कशाला म्हटलेलं आहे, तर जे उपदेशाच्या मुळं तिथं काय झाले, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे. म्हणजे कुणाचा तरी उपदेश ऐकला आणि तिथं सम्यक दर्शन झालं, तर हे काय म्हटलेलं आहे, अधिगमज. म्हणजे जे नैसर्गिक नाही किंवा जे कृत्रिम आहे किंवा जे उपदेशामुळं प्राप्त झालेलं आहे तर त्याला अधिगमज असं म्हटलेलं आहे. म्हणजे उपदेशाच्या निमित्तात इथं सम्यक दर्शनाचे 2 प्रकार केले परत, एक निसर्गज आणि दुसरं अधिगमज. म्हणजे लक्षात येते का, कर्माच्या निमित्तात कुठले प्रकार आहेत, औपशमिक, क्षयोपशमिक आणि क्षायिक. आता इथं म्हणजे उपदेशाच्या निमित्तात जे सम्यक दर्शन उपदेशामुळं निर्माण झाले तर त्याला अधिगमज म्हटलंय. आणि कुणाचाही उपदेश न मिळता ज्या सम्यक दर्शनाची उत्पत्ती झाली तर त्या सम्यक दर्शनाला निसर्गज सम्यक्त्व असं म्हटलेलं आहे. तर ह्याचं सगळं पुढं येणार आहे विस्ताराने, पण थोडक्यात आपलं आत्ता सांगितलं तर आणखीन नंतर लक्षात येईल, पक्क होईल. उसमें निसर्गज और अधिगमज ऐसा भेद कहा है, वह निश्चय सम्यक दर्शन का ही भेद है. और इस सूत्र की संस्कृत टीका श्री तत्वार्थ राजवार्तिक में जिस कारिका तथा व्याख्या द्वारा वर्णन किया है, उस आधार से इस सूत्र में तथा दूसरे सूत्र में कथित जो सम्यक दर्शन है वह निश्चय सम्यक दर्शन है ऐसा सिद्ध होता है. म्हणजे हे वर्णन केलेलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रंथाचा त्यांनी आधार दिलेला आहे, त्यातल्या व्याख्या, ह्या सगळ्यावरून आपल्याला इथं एवढं लक्षात घ्यायचंय, ह्या निश्चय मोक्ष मार्गाचं इथं कथन केलेलं आहे. व्यवहार मोक्ष मार्ग इथं समजायचा नाही. म्हणजे त्या जेव्हा आपण निश्चय मोक्ष मार्ग म्हणतोय तेव्हा त्याच्या पाठीमागं व्यवहार मोक्ष मार्ग किंवा व्यवहार सम्यक दर्शन आहेच. पण जर नुसतं व्यवहार सम्यक दर्शन म्हटलं किंवा व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलं तर तिथं आपल्याला कदाचित निश्चय मोक्ष मार्गाचं लक्षात येणार नाही. निश्चय म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागं व्यवहार आहे हे तर ॲटोमॅटिक आहे. तसं म्हणून इथं सगळ्या ह्याच्यावरून, सगळ्या त्यांच्या जे काही वर्णनावरून म्हणा किंवा जे त्यांनी खुलासा केलाय त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात घ्यायचे की हे निश्चय सम्यक दर्शनच आहे ऐसा सिद्ध होता है. तथा इस सूत्र में जो ज्ञान कहा है वह निश्चय सम्यक ज्ञान है. म्हणजे आता जेव्हा श्रद्धान सम्यक आहे तर त्यावेळेस असलेलं ज्ञान आणि चारित्र्य ह्या दोन्ही गोष्टी पण कशा असणार आहेत, नियमाने त्याला सम्यक्त्वच असणार आहे किंवा त्या सम्यक ज्ञानच म्हटलं जाईल, सम्यक चारित्रच म्हटलं जाईल. म्हणजे श्रद्धान फक्त सम्यक झालंय, अजून ज्ञान सम्यक झालं नाही, चारित्र्य सम्यक झालं नाही असं होत नाही. म्हणजे जर श्रद्धान सम्यक झालं तर त्यावेळेस जेवढं काही ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला तिथं सम्यक ज्ञान म्हटलं जाईल. आणि आता सम्यक चारित्र्य कुठल्या अपेक्षेने म्हणणार, तिथं तर अजून काय व्रत नियम संयम असेल पण नसेल पण. म्हणजे आता एखाद्या जीवाने अगोदरच काय घेतलेलं आहे, काही व्रत घेतले, काही प्रतिमा घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जर त्याला सम्यक दर्शन झालं तर तिथं काय होणार आहे, डायरेक्ट काय म्हटलं जाईल तिथं,
म्हणजे एकतर 5वं गुणस्थान किंवा देश संयम गुणस्थान असं म्हटलं जाईल. आणि त्यामुळं तिथं ते व्रत नियम संयम असल्यामुळं त्या जीवाला सम्यक चारित्र्य म्हणता येईल. मला काय म्हणायचं कळलं का? सम्यक दर्शन होण्यापूर्वी पण आधी व्रत नियम संयम असू शकतात. म्हणजे अगदी मुनी जरी असले, म्हणजे काय निर्ग्रंथ मुनी, तर ते कुठल्या गुणस्थानात? द्रव्यलिंगी असतील तर, म्हणजे महाव्रताला धारण केलेलं आहे पण अजून सम्यक दर्शन नाही, तर त्यांना कुठलं गुणस्थान असणार? ज्यांना अजून सम्यक दर्शनच नाही झालेलं. नाही जोपर्यंत सम्यक दर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळ्या जीवांचं एकच गुणस्थान आहे, पहिलं गुणस्थान. मिथ्यात्व आहे ना अजून. जोपर्यंत सम्यक्त्व प्राप्त होत नाही, प्रत्येक जीव नियमाने कुठल्या गुणस्थानात आहे? पहिल्या गुणस्थानात आहे. मग आता द्रव्यलिंगी मुनी कुणाला म्हटलेलं आहे? की ज्यांना अजून सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली नाही. मग आता बाहेरून तर त्यांचं काय दिसतंय? महाव्रत दिसतंय. सगळ्या पूर्णपणे पापांचा त्याग आहे, किंवा जे काही ते व्रत पालन करतायत ते सुद्धा अगदी काटेकोरपणे पालन करतायत. त्याच्यामध्ये त्यांना कुठंही दोष नाही लागत आहे. म्हणजे इतकं त्यांचं आचरण पण व्यवस्थित आहे. तरी पण तिथं काय म्हटलेलं आहे? त्यांचं चारित्र्य कुठलं आहे द्रव्यलिंगी मुनींचं? आता सांगा बरोबर. द्रव्यलिंगी मुनींचं चारित्र्य कुठलं? नाही, सम्यक्त्व नाही तोपर्यंत असलेलं ज्ञान चारित्र्य. मग ते भले महाव्रत असतील तरी सुद्धा त्याला कुठलं नाव येणार? मिथ्या चारित्र्य येणार. आणि एखाद्या जीवाने सम्यक्त्व प्राप्त केलं पण आधी कुठलेही त्यांनी व्रत नियम संयम घेतलेलं नसेल, तर त्यावेळेस त्याला जे काही चारित्र्य आहे त्याला सम्यक चारित्र्य म्हटलंय. लक्षात येते ना? सम्यक दर्शन झालं की जे ज्ञान आहे तर ते ज्ञान भले मग ते एक वाक्याचंच असू दे. आपण काल बघितलं शिवभूती मुनींना त्यांचं खूप अल्प ज्ञान होतं. एकच त्यांना म्हणजे श्रद्धान पक्क होतं, पण ज्ञान कसं होतं? अल्प होतं. म्हणजे तुष माश घोषंतो किंवा तुष माश भिन्न एवढंच ज्ञान त्यांना, किंवा एवढेच शब्द त्यांना काय होतं? ज्ञान होतं एवढ्या शब्दांचं. पण त्यांचं चारित्र्य कसं होतं? चारित्र्य सम्यक म्हटलेलं आहे. कारण श्रद्धान सम्यक असेल तर जे काही आचरण आहे तर त्याला काय म्हटलं जातं? सम्यक चारित्र्य म्हटलं जातं. मग आता 4थ्या गुणस्थानामध्ये श्रद्धान झालेलं आहे. कसं झालेलं आहे? 4थं गुणस्थान म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. जेवढं ज्ञान आहे ते ज्ञान सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. पण आता तिथं व्रत नियम संयम नाहीये. मग त्या चारित्र्याला काय म्हणणार? सम्यक चारित्र्य तर म्हणणार, संयम तिथं नाहीये. सुनंदाभून आहे का? हे सम्यक दर्शन तर झालंय. मग जेवढं ज्ञान आहे ते ज्ञान सम्यक म्हटलं जाईल, चारित्र्य सम्यक चारित्र्य म्हटलं जाईल. मग अजून तर तिथं 4थं गुणस्थान आहे म्हणजे असंयमी गुणस्थान आहे. तिथं कुठलंही व्रत नियम संयम नाहीये. मग त्या चारित्र्याला कुठलं नाव? सम्यक चारित्र्य. सम्यक चारित्र्य नाहीच म्हणू शकत, कारण व्रतच नाहीयेत ना. नाही, मग इथं म्हटलेलं आहे की काय सांगितलंय? जेव्हा श्रद्धान सम्यक होतं त्यावेळेस जेवढं ज्ञान आहे ते लगेच सम्यक ज्ञान म्हटलं जातं. त्याच क्षणामध्ये, वेगळ्या क्षणामध्ये सुद्धा नाही, त्याच क्षणामध्ये जेवढं चारित्र्य आहे त्या चारित्र्याला नाव काय येणार आहे? लगेच सम्यक चारित्र्य असं नाव येणार आहे. मग हे कुठल्या? कारण त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप श्रद्धान सांगितलंय, मग 4th गुणस्थानामध्ये ते प्रकट होणार. म्हणजे आत्म्याचं श्रद्धान प्रकट झालेलं आहे. मग तिथं सम्यक चारित्र्य जे म्हटलं जातं तर त्याचं वेगळं नाव आहे. त्याचं नाव आहे स्वरूपाचरण चारित्र्य. म्हणजे असं म्हणतात की 4थ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य नाही, तेव्हा हे आपलं पक्क पाहिजे. हे खूप म्हणजे ह्याच्याबद्दल मतभेद आहेत. म्हणून आता मी मुद्दाम सांगते परत की 4थ्या गुणस्थानामध्ये चारित्र्य कशाला म्हटलंय? तर स्वरूपाला तिथं जाणलेलं आहे, किंवा स्वरूपामध्ये तिथं आपली काय झालेली आहे? भले ज्या वेळेस सम्यक दर्शन झाले तेवढी अनुभूती, पण आपल्याला तिथं स्वरूपाची अनुभूती झालेली आहे. म्हणजे स्वरूपाला आपण जाणलेलं आहे, त्यामुळे तिथं स्वरूपाचरण चारित्र्य असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, आता आपल्याला हे पक्क होण्यासाठी समजून घ्यायचंय, चरणानुयोगाच्या अपेक्षेने बघितलं तर तिथं व्रत नियम संयम नाहीये. चरणानुयोग काय सांगतो? जर तिथं काही प्रतिमा दिसत आहेत, काही देशव्रत आहेत, अणुव्रत, गुणव्रत, शिक्षाव्रत असं काही घेतलं असेल तर तिथं काय आहे? तो जीव चारित्र्य किंवा सम्यक चारित्र्य असं म्हटलं जाईल. पण
तिथं बाहेरून तर व्रत नियम संयम दिसत नाही, पण अंतरंगामध्ये आत्मस्वरूपाची काय आहे तिथं प्राप्ती झालेली आहे. दुसरी गोष्ट, सम्यक दर्शन झालं म्हणजे काय झालेलं आहे अजून कर्माच्या अपेक्षेमध्ये, कर्माच्या अपेक्षेने कर्मामध्ये काय बदल झालेले आहेत, कोण सांगतंय? काहीतरी बदल, की दर्शन मोहनियाचा तर क्षय झाला, त्यामुळं तिथं आपण सम्यक्त्व झालं म्हणतो, पण चारित्र मोहनियामधलं अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ तिथं नष्ट झालंय. मग त्या अपेक्षेने पण तिथं काय आहे तेवढं चारित्र आहे असं म्हटलंय, कारण तो चारित्र मोहनियाचा भेद आहे, अनंतानुबंधी दर्शन मोहनियाचा नाही आहे, चारित्र मोहनियाचा भेद आहे. आणि मग ते अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ हे नष्ट झालंय. कधी नष्ट झालंय? दर्शन मोहनीय गेलं की त्याच वेळेस त्याच क्षणी अनंतानुबंधी नष्ट झाल्याशिवाय आपल्याला सम्यक दर्शन होत नाही. म्हणजे दर्शन मोहनीय आणि अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ या 5 प्रकृतींचा तिथं क्षय उपशम किंवा क्षयोपशम झालेला आहे आणि म्हणून आपल्याला तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. मग अनंतानुबंधी आता तिथं नाही आहे चौकडी, मग त्याच्या निमित्तामध्ये तिथं जी काही शांती आहे किंवा तेवढं कषायांचे तिथं अभाव आहे अनंतानुबंधीचा, तर तेवढ्या निमित्तामध्ये तिथं काय आहे तर चारित्र आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? स्वरूपाचरण चारित्र. म्हणजे स्वतःच्या स्वरूपामध्ये रमण्याच्यामुळं तिथं हे दर्शन मोहनीय अनंतानुबंधी क्रोधमान माया लोभ नष्ट झालेला आहे, स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, म्हणून त्या सम्यक्त्वाला स्वरूपाचरण चारित्र असं म्हटलं जातं. लक्षात येते सगळ्यांना? नसतंच पण म्हणतात बरं का सुनंदा गुण. म्हणजे आता तू म्हणते आगम आणि अध्यात्म हे बरोबर आहे, पण काय काय ठिकाणी 4थ्या गुणस्थानात सम्यक चारित्र नाहीच असं पण आहे. मग तसं जर अपेक्षेने बघितलं तर बरोबर आहे. म्हणजे व्रत नियम संयम म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाला प्राप्त केलंय, म्हणजे ह्या अपेक्षेने तिथं आणि अनंतानुबंधी नष्ट झालेलं आहे. ह्या दोन्हीच्या अपेक्षेने तिथं तेवढी शुद्धता आहे, वीतरागता तेवढी प्रकट झालेली आहे आणि ते वीतरागता हेच चारित्र आहे. कारण चारित्र कशाला म्हटलेलं आहे? राग द्वेषांचा किंवा पापांचा नाश. मग तिथं आता अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ हे कशाही नाही आहेत, म्हणून तिथं ते काय आहे वीतरागतेच्या निमित्तामध्ये तिथं ते पण बाकीचे आहेत ना, म्हणजे सूक्ष्म आहे ना, बाकीचे 12 आहेत. अप्रत्याख्यानावरण आहे, प्रत्याख्यानावरण आहे, संज्वलन आहे, हे सगळे 12 आहेत. पण ते कसे आहेत? गुणस्थानाच्या नुसार हळूहळू ते काय होणार आहेत? नष्ट होणार आहेत. पण श्रद्धान 4थ्या गुणस्थानामध्ये पूर्ण झालेलं आहे. 100% श्रद्धान कुठं पूर्ण झालंय? तिथंच 4थं गुणस्थान म्हटलेलं आहे. ते काही क्रमाक्रमाने होणार नाही. ज्ञान आणि चारित्र हे मात्र काय आहे? क्रमाक्रमाने पूर्ण होणार आहे. त्यामुळे श्रद्धान पूर्ण झालं त्या क्षणी ज्ञान आणि चारित्र जे आहे त्याला तिथं सम्यक हे शब्द येणारच. आणि स्वरूपामध्ये राहतोय, स्वरूपाची रुची आहे, ह्या अपेक्षेने स्वरूपाचरण आहे. सकल चारित्र किंवा देश चारित्र तिथं किंवा संयमाचरण चारित्र तिथं नाही आहे. संयमाचरण चारित्र कधी म्हणणार आहे? मग तिथं आपण अणुव्रत वगैरे धारण केलं, सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर अणुव्रत धारण केली, काही प्रतिमा वगैरे घेतल्या, व्रत घेतलं, मग तिथं काय होणार आहे? तिथं संयमाचरण चारित्र म्हणणार आहे. आणि समजा मुनी झाले, निर्ग्रंथ दिगंबर दीक्षा घेतली, तर तिथं काय म्हणणार आहेत? मग सकल चारित्र असं म्हणणार आहेत. आणि यथाख्यात चारित्र तर मग 1 मिनिट, मला वाटतं 11, 12 वगैरे ह्याला यथाख्यात चारित्र म्हटलेलं आहे. 12, 13 आणि परत ठीक आहे आल्यानंतर सांगते मी परत. 13, 14 पर्यंत यथाख्यात म्हटलंय आणि त्याच्या पुढं परम यथाख्यात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मला हे सांगायचं होतं की 4थ्या गुणस्थानाला स्वरूपाचरण चारित्र हे नाव आहे. वह निश्चय सम्यक निसर्गज अधिगमज निश्चय सम्यक दर्शन का ही भेद है, हे वाचले. इस सूत्र में जो ज्ञान कहा है वह निश्चय सम्यक ज्ञान है, उसी के 5 भेद कहे हैं, उसी में मनपर्यय ज्ञान और केवल ज्ञान भी आ जाते हैं. इससे सिद्ध होता है यहाँ निश्चय सम्यक ज्ञान कहा गया है. आता मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी उल्लेख केलाय. ज्ञानाचे एकूण 5 भेद आहेत. किती भेद आहेत ज्ञानाचे? 5 भेद आहेत. कुठले 5 भेद आहेत? कोण सांगतंय?
तर ही 5 ज्ञानं ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पुढचे मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान फक्त घेतले. तर ते म्हटले की 5 भेदामध्ये मनपर्य ज्ञान पण येते आणि केवल ज्ञान पण येते. त्यामुळे ह्या सगळ्या 5 प्रकारच्या ज्ञानाला सम्यक ज्ञान आहे असं तिथं म्हटलेलं आहे. मग आता मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान असल्यामुळं पहिली ज्ञानं पण सगळी सम्यक आहेत किंवा 5ही इथं सांगितलेली ज्ञानं जी आहेत ती सम्यक आहेत असं त्यांना म्हणायचंय. मग मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञानामुळंच ही बाकीच्या ज्ञानांचा पण सम्यकपणा सिद्ध झाला. कशावरून असं का म्हटलेलं आहे? म्हणजे ज्या जीवाला सम्यक ज्ञान असेल त्या जीवाला सुद्धा, म्हणजे मुनींनाच होतंय मनपर्य ज्ञान. म्हणजे मनपर्य ज्ञान तर संसारी किंवा कुणाला होत नाही. पण पहिली जी 3 ज्ञानं आहेत, मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान, ही ज्ञानं सम्यक पण असतील आणि मिथ्या पण असतील. कारण नारकी जीव मिथ्या दृष्टी असेल तर त्याला तिथं अवधिज्ञान आहे त्याला, म्हणजे तो मिथ्या दृष्टी आहे, त्याला सम्यक दर्शन नाही आहे, तरी पण तिथं त्याला अवधिज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे आता ते भवप्रत्यय आहे, म्हणजे नरकामध्ये गेल्यानंतर नियमाने ते अवधिज्ञान असणारच वगैरे. पण ज्या अर्थी इथं मनपर्य आणि केवल ज्ञान घेतले त्या अर्थी इथं ज्या ज्ञानांचा उल्लेख केलेला आहे तर ते नियमाने निश्चय सम्यक ज्ञान आहे. म्हणजेच त्या जीवाला सम्यक दर्शन असल्याशिवाय मनपर्य ज्ञान होणार नाही. त्या जीवाला सम्यक दर्शन असल्याशिवाय केवल ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून ज्या अर्थी इथं मनपर्य आणि केवल ज्ञानाचे भेद घेतले त्या अर्थी ही सगळी ज्ञानं कशी आहेत? सम्यक ज्ञानं आहेत. म्हणजे सम्यक दर्शन झालेल्या जीवाची ही 5 प्रकारची ज्ञानं आहेत असं म्हणायचंय. सम्यक दर्शन जर झालेलं नसेल तर तो जीव अवधिज्ञानाच्या पुढे जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त मिथ्यादृष्टी जीवाला किती ज्ञान असू शकतात? मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान. मनपर्य ज्ञान कुणाला होणार आहे? नियमाने भावलिंगी संत जे मुनी आहेत, निर्ग्रंथ 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असणारे जे मुनी आहेत तर त्यांनाच मनपर्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. पण अवधिज्ञान सम्यक पण आहे आणि मिथ्या पण आहे. मग नुसते जर 3 ज्ञानं असती तर तिथं ते सम्यक आहे का मिथ्या हे कळलं नसतं. पण ज्या अर्थी इथं उल्लेख मनपर्य आणि केवल ज्ञानाचा पण आहे तर त्याच्यावरून हे वर्णन निश्चय सम्यक ज्ञानाचं आहे हे लक्षात येते. आहेत कुठली? मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान. ही सम्यक दृष्टी जीवाला पण असू शकतात तर मग त्यांना कुमती, कुश्रुत आणि कुअवधी असं म्हटलेलं आहे. मग नारकी जीवाला कुठली ज्ञानं आहेत? नरकामध्ये त्याला 3 ज्ञानं आहेत नारकी जीवाला, मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान. पण त्याला काय म्हटलं जाईल? तो मिथ्यादृष्टी असेल तर कुमती, कुश्रुत आणि कुअवधी. आणि नरकामध्ये सम्यक दृष्टी जीव पण आहेत. मग त्यांना असलेल्या ज्ञानाला काय म्हणणार तिथं आपण? तिथे ती 3ही ज्ञानं सम्यक आहेत. मग तिथं नुसतं मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि सुअवधी म्हटलं तरी ती कशी झाली? सम्यक ज्ञानं झाली. पण इथं मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान नियमाने कुणाला होणार आहे? तर जे भावलिंगी संत, म्हणजे आता मनपर्य ज्ञान 6व्या गुणस्थानामध्ये उत्पन्न होतं, नाही 7व्या गुणस्थानामध्ये उत्पन्न होतं आणि त्याचा वापर 6व्या गुणस्थानामध्ये केला जातो. म्हणून नियमाने भावलिंगी संतांना होतात. म्हणून ही सगळी ज्ञानं सम्यक ज्ञानं म्हटली जातात. म्हणून निश्चय सम्यक ज्ञान हा शब्द इथं आलेला आहे. इस सूत्र में चारित्राणी शब्द निश्चय सम्यक चारित्र दिखाने के लिए कहा है. श्री तत्वार्थ राजवार्तिक में इस सूत्र कथित सम्यक दर्शन ज्ञान चारित्र को निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र माना है, क्योंकि व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र व्यवहार रत्नत्रय आश्रव और बंध रूप है. म्हणजे परत परत आपल्याला हे सांगतायत की व्यवहार मोक्षमार्ग जे त्याच्याद्वारे जे काही आपण त्याद्वारे मोक्षमार्ग करणार किंवा मोक्षमार्गासाठी तिथं अवलंबन घेणार तर ते त्याच्याद्वारे काय होणार आहे? कर्माचा आश्रव होणारच आहे. कितीही आपले विशुद्ध परिणाम असतील, कितीही आपण भावपूर्वक भक्तीने सगळ्या शुभक्रिया करतोय, पण नियमाने तिथं काय आहे तर कर्माचा आश्रव होणार आहे आणि त्याद्वारे कर्माचा बंध होणार आहे. हां, एवढं आहे की तिथं ते पुण्यकर्म बांधलं जाणार आहे. पण शेवटी आपण त्याला काय म्हणतो? लोखंडाची बेडी असेल किंवा सोन्याची बेडी असेल, बेडीचं काम काय आहे? अडकून ठेवणं, बंधनात ठेवणं. स्वतंत्रता त्याला नसणार. म्हणून हे जरी शुभ असेल किंवा ह्याच्याद्वारे जरी आपल्याला सगळी अनुकूलता मिळणार असेल तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संसारात राहून किंवा संसारात अडकूनच मिळणार आहेत.
म्हणून ह्याला बंधरूप आहे असं म्हटलंय. कशाला? व्यवहार रत्नत्रयाचा जो मार्ग आहे. म्हणून आपल्याला परत परत ते सांगतायत की आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग पकडायचा आहे. व्यवहार मोक्ष मार्गाला धरून तिथंच जर राहिलो तर आपलं काय होणार आहे? संसार मार्ग तसाच चालू राहणार आहे. इस सूत्र का अर्थ करने में यह तीनों आत्मा की शुद्ध पर्याय एकत्व रूप परिणमित हुई है. म्हणजे जरी आता आपण सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र असं वेगळं वेगळं म्हणतोय, पण असताना ते कसे आहेत? एक रूप आहे, ते वेगळे वेगळे नाही आहेत. आता साखरेमधलं गोडी वेगळी आहे, पांढरेपणा वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा, असं वेगळं वेगळं काढू शकतो का आपण? जिथं त्याचा आकार आहे तिथंच गोडी आहे, तिथंच रंग आहे, तिथंच त्याची विरघळण्याची पण शक्ती आहे. म्हणजे हे सगळं काय आहे? आपण फक्त समजून घेण्याच्या अपेक्षेने त्याचं वर्णन किंवा त्याची विशेषता, त्याचे विशेष गुण बघतोय. पण जेव्हा आपण त्याचा अनुभव घेणार तर तेव्हा त्याचं काय आहे? एकत्रपणे सगळा त्याचं काय होणार आहे? किंवा ते सगळे गुण एकत्रपणे आहे, त्यांचं वेगळं वेगळं अस्तित्व नाही, किंवा त्याला आपण वेगळं वेगळं करू शकत नाही. मग तसं सांगितलंय की हे सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र समजून घेण्यासाठी आपण प्रत्येकाचं लक्षण बघितलं किंवा त्याद्वारे काय होतं हे बघितलं. पण आत्म्यामध्ये ते कसे आहेत? एक रूपाने आहेत. यह तीनों आत्मा की शुद्ध पर्याय एकत्व रूप परिणमित हुई है. म्हणजे तिथं वेगळं, इकडं सम्यक दर्शन आहे, इकडं सम्यक ज्ञान आणि इकडं सम्यक चारित्र, असं वेगळं नाही. आत्म्याच्या संपूर्ण तिथं ज्ञानामध्ये किंवा संपूर्ण त्याच्या आत्मप्रदेशामध्ये हे तिन्ही कशा आहेत? एक रूप आहेत. इस प्रकार शास्त्रकार ने ही बतलाया है, ऐसा स्पष्ट होता है. आता आपण जे पहिलं सूत्र बघितलं तर त्या सूत्राचंच त्याने इथं सिद्धांत म्हणजे त्याचं महत्त्व किंवा त्याचा सार सांगितलेला आहे. खूप सुंदर आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. अज्ञान दशा में जीव दुख भोग रहे हैं, इसका कारण यह है कि उन्हें अपने स्वरूप के संबंध से भ्रम है. म्हणजे अज्ञानी आहोत आपण, त्या अज्ञानामुळं तर आपण संसारात आहोत आणि संसारात आपण दुःखी आहोत. मग हे दुःख जे आपल्याला मिळाले, काहीतरी चूक झालेली आहे, त्याशिवाय आपल्याला ही दुःख म्हणजे काय आहे? आपली शिक्षा आहे, आपल्याला ते भोगावं लागतंय. म्हणजे आपण काहीतरी केले आणि त्याचं फळ आपल्याला ह्या शिक्षेच्या रूपाने किंवा दुःखाच्या रूपाने मिळते. मग तिथं कारण काय सांगितलंय? इसका कारण यह है कि उन्हें अपने स्वरूप के संबंध में भ्रम है. एकच आपली चूक आहे. काय चूक आहे? आपलं जे स्वरूप आहे, आपले जे जीवाचं अस्तित्व आहे की जीवाचे जे काही गुण आहेत ते सगळं काय आहे? त्याच्याबद्दल आपल्याला भ्रम आहे. काय भ्रम आहे? त्याचं स्वरूपच आपल्याला माहीत नाही आहे. आणि जे दिसतंय त्या दिसण्याला धरून आपण काय म्हणतोय? हेच माझं अस्तित्व किंवा हे सगळंच काय आहे? माझ्या सुखाचं कारण आहे. हे नाही मिळालं तर मला तिथं दुःख होणार आहे. हा सगळ्यात मोठा काय आहे? आपला भ्रम आहे. जिस भ्रम को मिथ्या दर्शन कहा है. आणि हा जो भ्रम आहे तर हा भ्रमच काय म्हटलेला आहे? मिथ्या दर्शन किंवा मिथ्यात्व किंवा मिथ्या श्रद्धा. म्हणजे असे वेगळे वेगळे शब्द असले तरी अर्थ काय आहे त्याचा? एकच आहे, विपरीत मान्यता. दर्शन का एक अर्थ मान्यता भी है, इसलिए मिथ्या दर्शन का अर्थ मिथ्या मान्यता है. जहाँ अपने स्वरूप की मिथ्या मान्यता है वहाँ जीव को अपने स्वरूप का ज्ञान मिथ्या ही हो जाता है. म्हणजे आता आपल्याला श्रद्धान काय झालंय? जे दिसतंय ते म्हणजे माझं अस्तित्व, हे श्रद्धान आपलं पक्का असल्यामुळं मग तिथं जे काही ज्ञान असेल तर ते ज्ञान पण कसं आहे? चुकीचं ज्ञान आहे. दुसऱ्याच्या घराला आपण आपलं घर समजलो, मग त्याच्याबद्दल, त्या घराबद्दलचं जे ज्ञान आहे ते आपलं सम्यक असेल का मिथ्या असेल? जे जे ज्ञान आहे ते घराबद्दल श्रद्धान चुकीचं असल्यामुळं ज्ञान पण काय झालं? चुकीचं झालं. वह जीव के जहाँ अपने स्वरूप की मिथ्या मान्यता होती है वहाँ जीव को अपने स्वरूप का ज्ञान मिथ्या ही होता है. उस मिथ्या या खोटे ज्ञान को मिथ्या ज्ञान कहा है. जहाँ स्वरूप की मिथ्या मान्यता और मिथ्या ज्ञान होता है वहाँ चारित्र भी मिथ्या ही होता है. मग आपल्याला तिथंच आपण राहतोय. कशामुळं? हे घर माझं आणि हे सगळं म्हणजे माझं हा विश्वास आणि त्या सगळ्याबद्दलचं तसं ज्ञान, आणि त्यामुळं तिथं राहतोय, तिथं खायचं प्यायचं, तिथं सगळं आपलं आपलं म्हणून करायला जातोय. पण ज्याचं घर आहे तो तिथं राहू देईल का आपल्याला?
मग तिथं काय होतंय, ते म्हणतोय बाहेर जा, हे माझं घर आहे, आपण म्हणतोय हे माझं घर आहे. म्हणजे आपली मिथ्या मान्यताच आपल्या दुःखाला कारण होत आहे. उस मिथ्या या खोटे चारित्र को मिथ्या चारित्र कहा जाता है. अनादिकाल से जीवों के मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र अपने अपराध से चले आ रहे हैं. आणि हे एक मिथ्या श्रद्धान आहे, तिथं पुढचं मिथ्या ज्ञान मिथ्या चारित्र आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या जोडीनं जसं आता मोक्ष मार्गासाठी काय सांगितलं होतं, सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र, ह्या तिन्हींची एकता, तो तिथं काय आपला मोक्ष मार्ग सुरू. मग इथं काय सांगितलंय, मिथ्या दर्शन मिथ्या ज्ञान चारित्र, म्हणजे ह्या तिन्हींची सुद्धा एकता आहे इथं. ही एकता असल्यामुळंच काय चाललंय, अनादी काळापासून आपले अपराध चले आ रहे हे. काय अपराध चाललेत आपले, कुठले कुठले अपराध आहेत, ते एक मूळ आहे, त्याच्यावर हा सगळा डोलारा आपला उभारलेला आहे. आणि सगळ्यात मोठी चूक, आपण हे सगळं बाहेर माझं माझं म्हणतो हे आहे, पण आपल्या स्वतःला आपण जाणत नाही आहे. स्वतःवर आपण काय करतोय, फार मोठा अन्याय करतोय, पण आपल्याला तो अन्याय पण वाटत नाही. व्यवहारात आपल्याला कुणीतरी वाईट बोललं, कुणीतरी नुकसान केलं की तिथं लगेच माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर काय असं झालं, मला न्याय मिळाला पाहिजे, कोर्टात जातो, असं का तसं का भांडतो. पण आपण स्वतःवरच किती अन्याय करतो ह्याचा आपल्याला भान सुद्धा नाही आहे. किंवा जरी आता आपल्याला आचार्य सांगतायत की आपण आपल्यावर एवढा अनादी काळापासून, आपला स्वतःचा अपराध नाही आहे का हा, करतोय की नाही, आपल्या स्वतःवर अन्याय करतोय, हा सगळ्यात मोठा अपराध आहे. म्हणजे आता व्यवहारात सांगितलंय की एखाद्याचा खून केला तर त्याला, म्हणजे व्यवहारात नाही आपल्या धर्मात सांगितलेलं आहे की एखाद्याचा खून केला तर त्याला शिक्षा होणार फाशीची, जन्मठेप, जे जे काय असेल ते. पण त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा आत्महत्या करणाऱ्याला आहे. म्हणजे एखाद्याचा खून केल्यानंतर त्याला कर्माच्याद्वारे जी काही शिक्षा मिळणार आहे, ही व्यवहारातली जाऊ दे, आपल्याला कोर्टाचं वगैरे ते नाही बघायचं, पण कर्माच्याद्वारे एखाद्या जीवाचा खून केला म्हणून त्याला जी काही शिक्षा मिळणार आहे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त शिक्षा आत्महत्या करणाऱ्या जीवाला भोगावी लागते. कळतंय का? म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणं, दुसऱ्याला त्रास देणं, ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा कुठला सांगितलाय, स्वतःला त्रास दिलं किंवा स्वतःवर अन्याय केला म्हणून आत्महत्या. कारण ह्याच्यामध्ये असं का सांगितलंय फरक, कदाचित आपल्याला ऐकताना हे चुकीचं वाटेल, दुसऱ्याचं नुकसान केल्यावर जास्त शिक्षा पाहिजे, स्वतःचं केलं तर कमी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये परिणामांची तीव्रता दोन्हीमध्ये फरक आहे. दुसऱ्याला मारतानाची जी तीव्रता आहे त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता स्वतःची आत्महत्या करण्यामध्ये आहे. पटतंय का हे? म्हणजे दुसऱ्याला तर मारायला जातो जीव, पण त्यावेळेस स्वतःची सुरक्षा बघत असतो, दुसरा मेला तर चालेल पण मला काही नाही झालं पाहिजे, असे भाव असतात की नाही. म्हणजे आपण एवढे पिक्चर वगैरे बघतो, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, दुसऱ्याला किती पण गोळ्या घालतात, पण आपल्याला स्वतःला काय करते, बचाव कसा होईल ह्याचा प्रयत्न करते. बरोबर आहे? म्हणजेच तिथं दुसरा मेला तरी चालेल पण मी सुरक्षित राहायला पाहिजे, असा तिथं भाव आहे. आणि आता आत्महत्येमध्ये काय होतंय, स्वतःला मारण्याचे भाव होत आहेत. पटतंय का सगळ्यांना? तिथं जास्त क्रूरता आहे, जास्त तीव्रता आहे, जास्त संक्लेश परिणाम आहेत, त्यामुळं त्याचं दुःख पुढं जाऊन आपल्याला जास्त प्रमाणात भोगावं लागतं. असं भरपूर प्रकाराने सांगितलंय. असं पण म्हणतात की एकदा आत्महत्या केली तर पुढच्या अनेक जन्म आपल्याला अल्प आयुष्यामध्ये मरावं लागतं, किंवा तिथं आपल्याला जगायची तीव्र इच्छा असते आणि आपल्याला काहीतरी कशाच्याद्वारे तरी आपण मरतो. म्हणजे हे काय आहे, तर असं आता आयुष्य आहे तर आपण संपवतोय, मग ह्याचा अर्थ काय, आपल्याला जगायचं नाही आहे. मग ते कर्म आपल्याला अशी शिक्षा देतं की आयुष्य तर मिळालंय पण तिथं काहीतरी असे संकटाच्या द्वारे तिथं आपल्याला काय होणार, मरायची इच्छा नसताना मरावं लागणार. म्हणजे आपणच इच्छा केली ना मरायची, मग त्याचं फळ तुम्ही एकदा मिळालात, पण आता तुम्ही अनेक वेळा इच्छा नसताना तिथं तुम्हाला मरावं लागणार, असं आम्हा सांगायच्या बरं का. हां, तर कशावरून अन्याय करतोय, स्वतःचा अपराध करतोय, हा अपराध सगळ्यात मोठा आहे हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून स्वतःला हा अपराध जर आपल्याला नष्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे. काय उपाय आहे? स्वतःच्या आत्म्याला न्याय द्यायचा, म्हणजे स्वतःच्या जीवाला जाणायचंय. माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान पाहिजे, माझ्या स्वरूपामध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ माझ्याकडनं झाला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं, हा एकच उपाय कशासाठी आहे, तर आजपर्यंत झालेल्या अन्यायावर त्याच्यातून मुक्त होण्याचा किंवा न्याय देण्याचा, असं सांगितलंय. हां,
जहाँ स्वरूप की मिथ्या मान्यता और मिथ्या ज्ञान होता है वहाँ चारित्र भी मिथ्या ही होता है। उस मिथ्या या खोटे चारित्र को मिथ्या चारित्र कहा जाता है। हां, अजून एक गोष्ट आता ह्या ओघात आलं म्हणून सांगते की एक इंद्रियांची हिंसा करताना जेवढे परिणाम असतील आपले त्याच्यापेक्षा जास्त क्रूर परिणाम 2 इंद्रिय जीवांची हिंसा करताना असतात. त्याच्यापेक्षा जास्त परिणाम क्रूर, बरं का, क्रूरता वाढत जाते 3 इंद्रियांची हत्या करताना, त्याच्यापेक्षा जास्त 4 इंद्रियांची, आणि त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय, म्हणजे तिथं एक एक इंद्रिय वाढत जाते आणि त्यांना मारण्याचे भाव ह्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा तिथं परिणामांची काय होते, जास्त क्रूरता होते किंवा तिथं तीव्र कषाय म्हटले गेलेले आहेत. म्हणून त्याच्यासाठी प्रायश्चित्त वगैरे आम्हा द्यायचे ना, तर किती इंद्रिय जीवांची हिंसा झाली आहे त्यावरून तिथं ते प्रायश्चित्त कमी जास्त म्हणजे असं असायचं. असं म्हणजे त्याच्यामध्ये परिणामांची तीव्रता क्रूरता जास्त आहे, त्यामुळं तिथं प्रायश्चित्त जास्त प्रमाणात मिळायचं. असं अनादिकाल से जीवों के मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र अपने अपराध से चले आ रहे हैं, इसलिए जीव अनादिकाल से दुःख भोग रहे हैं. कारण काय आहे दुःखाचं? आपल्या एक विपरीत मान्यता. बाहेर आपल्याला कोणी दुःखी पण करू शकत नाही आणि बाहेरून आपल्याला कोणी सुखी पण करू शकत नाही. आपल्या सुखदुःखाचं कारण कोण आहे? आपणच स्वतः आहोत. आपणच त्या विपरीत मान्यतेमुळे स्वतःला दुःखी केलेलं आहे. आणि आपल्याला जर आता सुखी व्हायचं असेल तर बाहेरचं कोणीही आपल्याला सुखी करणार नाही, तर आपली मान्यता बदलून आपण आपल्याला स्वतः सुखी करू शकतो. म्हणून मोक्षमार्ग परमनिरपेक्ष जे म्हटलेलं आहे ना, तर ह्याच अपेक्षा आहेत सगळ्या. बाहेरून कोणी आपल्याला ह्या दुःखातून बाहेर काढणार नाही, कारण बाहेरून कोणी आपल्याला दुःखी केलंय का? आपल्या परिणामाच्या निमित्तात आपण स्वतःला स्वतः दुःखी केलेलं आहे. त्यामुळं स्वतःला सुखी पण आपण स्वतःच करू शकणार. अपनी यह दशा जीव स्वयं करता है, इसलिए वह स्वयं उसे दूर कर सकता है. म्हणजे ह्या दशेला कारणीभूत कोण आहे? आपण स्वतः आहोत. त्यामुळे ह्याला दूर जर करायचं असेल तर स्वतःलाच करावं लागेल. उसे दूर करने का उपाय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ही है, दूसरा नहीं. यही यहाँ कहा है. आता व्यवहारात पण एखादा जर गुन्हा केला, मग त्याच्या आई वडिलांनी, एखाद्या मुलाने गुन्हा केला आणि आई वडील म्हणले जाऊ दे त्याचा गुन्हा आम्ही भोगतो, आम्हाला शिक्षा करा, आहे का? असं चालतंय का व्यवहारात? तरी ज्यांनी केलंय त्यालाच त्याची शिक्षा भोगावी लागते. तसं इथं सांगितलंय की जीवाची ही जी दशा झाली आहे, दशा म्हणजे ह्या 4 गतीमध्ये फिरतोय, कुठल्या अवस्था, कुठले शरीर धारण करतोय, तिर्यंच गतीमधलं दुःख, नरक गतीमधलं दुःख, हे सगळं भोगत आलोय. आज आपण आत्ता चांगल्या ठिकाणी आहोत किंवा आपण आता सगळं काहीतरी पुण्याच्या निमित्तात सगळं आपल्याला अनुकूल मिळालंय, पण आपण तिर्यंच गती, नरक गती भोगली नाहीये का? प्रत्येक पर्यायामध्ये जाऊन प्रत्येक प्रकारचं दुःख किती वेळा भोगले? अनंत वेळा भोगले. एकदा, दोनदा, तीनदा किंवा भोगलंच नाही असं नाही आहे, तर अनंत वेळा आपण ह्या दुःखांना भोगलेलं आहे. सगळ्यात जास्त कुठलं दुःख भोगलं आहे आपण? निगोद अवस्थेमधलं दुःख भोगलेलं आहे. म्हणून स्वतःच्या कारणामुळं हा जीव दुःखी झालाय. जर आता सुखी व्हायचंय किंवा हे दुःख दूर करायचंय तर त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी उपाय काय सांगितलंय आपल्याला? मिथ्या दर्शन आपलं होतं, त्यामुळं आपण ह्या संसारात आहोत. मग त्याच्यासाठी आता सम्यक दर्शन करायचंय. मग सम्यक दर्शनाच्या द्वारे आपलं हे दुःख सगळं दूर होणार आहे. उसे दूर करने का उपाय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ही है, दूसरा नहीं. यही यहाँ कहा है. इससे सिद्ध होता है कि जीव सतत जो अन्य उपाय किया करता है वह सब मिथ्या है. मग आपण दुःखी आहे म्हणून काय करतोय? बाहेरचे सगळे उपाय करतोय. परवा आपण बघितलं ना, पायामध्ये काटा घुसलाय आणि आपण उपाय बाहेरून कितीतरी बँडेज केलं, त्याला काय काय उपाय केले. कधी दुःख संपणार आहे आपलं? बाहेरून उपाय करण्यामध्ये तत्पर आहोत आपण, पण जोपर्यंत आतमधला तो काटा, ते शल्य आपलं निघत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटणार नाही किंवा आपल्याला सुख मिळणार नाही. मग ही जी मिथ्या मान्यता आहे ही कुठं आहे? आपल्या विचारामध्ये आहे किंवा आपल्याला अशी आपल्या मोहनीय कर्माने काय झालेलं आहे? मोहनीय कर्माच्या निमित्तामध्ये परिणाम तर जीवाचेच आहेत. तिथं काय झाली? आपली अशी मान्यता झालेली आहे की जसं
आहे तसं आपल्याला पटतच नाहीये. जे आपलं नाही त्याला आपलं मानतोय, त्याच्यात एकत्व, ममत्व, कर्तृत्व ह्या सगळ्यामध्ये आपण काय झालेलो आहोत, अगदी ते करण्यामध्ये आपण प्रवीण आहोत. म्हणून सांगितलं की अन्य कुठल्याही उपायाच्या द्वारे हे आपलं दुःख दूर होणार नहीं. जीव धर्म करना चाहता है किंतु उसे सच्चे उपाय का पता न होने से वह खोटे उपाय किए बिना नहीं रहता. आणि अजून एक कारण आहे की आपल्याला माहीतच नाही आहे की कशामुळे आपल्याला नक्की सुख होणार आहे, कशामुळे आपल्याला दुःख आपलं हे नष्ट होणार आहे. मग समोर जे दिसतंय ते करण्याचा प्रयत्न करतोय, कोण काय सांगतंय ते ऐकून तसं बदल करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो उपाय योग्य आहे का? आजपर्यंत आपण तोच उपाय करत आलोय. अनेक अनंत भावापासून आपण भूक लागली, जेवायचंय म्हणजे आपलं दुःख दूर होईल. पण हे दुःख कसं दूर होतंय? तात्पुरतंय. कायमचं कुठलं दुःख दूर झालंय का? ह्या शरीराचं दुःख किंवा ह्या म्हातारपणाचं दुःख किंवा ह्या सगळ्या कर्मांचं दुःख, हे दुःख दूर झालंय का? आपण बाहेरचे संयोगातले किरकोळ किरकोळ दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती दुःख नसली तर स्वतःला सुखी मानतोय. पण ह्याच्यामुळे आपण कायमचं सुखी होणार आहे का? तेवढ्यापुरतं बरं वाटतंय, जेवलं की थोडा वेळ बरं वाटतंय, जोपर्यंत भूक लागत नाही. भूक लागली की परत काय होतंय, तिथं आकुलता होते. परत कुठली इच्छा झाली, ती इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आकुलता आहे. म्हणजे हे बाहेरचे उपाय आपण अनादी काळापासून केलेत, पण त्याच्यामुळे आपल्याला खरं सुख झालेलं नाही किंवा हे दुःख संपलेलं नाही. म्हणून धर्म तर अनेक वेळा केला आपण, पण खरा उपाय आपल्याला माहीत नसल्यामुळं काय झालंय, आपलं दुःख दूर झालं नाही. सच्चे उपाय का पता न होने से वह खोटे उपाय किए बिना नहीं रहता. अतः जीव को यह महान भूल दूर करने के लिए पहले सम्यक दर्शन प्रकट करना चाहिए. उसके बिना कभी किसी के धर्म का प्रारंभ हो ही नहीं सकता. काय सांगितलंय? हो ही म्हणजे काय सांगतंय? होऊच शकत नाही. चला खूप महत्व आहे. च म्हणजे काय, असं शिक्कामोर्तब आहे ना, तसं पक्क की जर आपल्याला सुखी व्हायचंय तर आपली दुःख किंवा भूल, आपली जी चूक आहे त्याला नष्ट करायला पाहिजे. आणि ती चूक नष्ट करण्यासाठी सम्यक दर्शन प्राप्त झालं पाहिजे किंवा सम्यक दर्शनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सम्यक दर्शन म्हणजे काय आहे, तर जे जसं आहे ते तसं जाणणं आहे. आपल्याला सम्यक दर्शन म्हणजे फार अवघड आहे, फार अवघड आहे कसं असं वाटतंय, पण जे जसं आहे तसं स्पष्ट जाणणं किंवा तसा विश्वास करणं, त्यानुसार आपले आचरण ठेवणं, तर हेच काय आहे, मोक्ष मार्गाचा उपाय आहे. उसके बिना किसी के धर्म का प्रारंभ हो ही नहीं सकता. मग कितीही उपवास तापास केले, कितीही नियम घेतले, कितीही दान केलं, पण जोपर्यंत आपण स्वतःच्या आत्म्याला आत्मा म्हणून स्वीकारत नाही, पराला पर म्हणून जाणत नाही, परामधलं एकत्व ममत्व आपलं नष्ट होत नाही, तोपर्यंत आपला हा मोक्ष मार्ग सुरूच होत नाही. म्हणून आता आपलं ध्येय काय पाहिजे? आता आपल्या संयोगामधली दुःख दूर करायची, पुढच्या जन्मी स्वर्गामध्ये जाऊन जन्मायचंय. तिथं कसं निवांत आहे, तिथं काय आपल्याला कमवायचं नाही आहे, काय सांभाळायचं नाही, मुलाबाळांची चिंता नाही आहे किंवा काय कुठलं भीती नाही आहे, म्हणजे सगळं तिथं आहे. मग ती इच्छा आहे का आपली? त्याच्यासाठी धर्म करायचा आहे का? तर हे सगळं तर कडब्याप्रमाणे आपल्याला मिळणारच आहे. एकमेव आपला उद्देश पाहिजे की मला काहीही करून ह्या जन्मामध्ये सम्यक दर्शन प्राप्त केलंच पाहिजे, नाहीतर मग माझं काही खरं नाही. आपण असं म्हणतो की नाही दुसऱ्याला, हे केलं तर बरं आहे, नाहीतर तुझं काय खरं नाही. म्हणजे तिथं तर कसं दुसऱ्याला घाबरून सोडतो, तशी आपल्याला स्वतःला भीती वाटली पाहिजे. जर सम्यक दर्शन झालं नाही ह्या जन्मामध्ये तर माझं पुढं कसं होणार आहे, पुढं कुठली गती मिळेल, तिथं काय असणार आहे, काय नसणार आहे, कसले मागचे कर्माचे उदय असतील, त्याच्यामध्ये माझा कसा टिकाव लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्याला झालं पाहिजे. सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर पण मागचे केलेले कर्म उदयाला येणार आहेत, पण तिथं सम्यक दर्शन एवढा मोठा आधार असणार आहे की त्या कसल्याही कर्माच्या उदयामध्ये आपल्याला तिथं काय होणार आहे, स्थिरता किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे काही पुरुषार्थ करायचे आहे किंवा जे काही प्रयत्न करायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा आधार असणार आहे. तिथं आपल्याला मग असं डळमळीत वगैरे होणार नाही आपण, कारण तिथनं एकदा बाहेर पडत 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 जाणार आहे आणि तिथून सुटका होणार आहे. कशाच्या निमित्तात? सम्यक दर्शन असल्यामुळं. सम्यक दर्शन नसेल तर मग हे काय, एकेंद्रिय, दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परत आपलं काय होणार आहे, फिरणं चालू राहणार आहे. नरकामधला जो जीव असतो ना, हे राव
स्थिर आहेत किंवा सुखी आहेत एका अपेक्षेने, कारण अनंतानुबंधी नाही आहे. आता करतायत तिथं भांडणं करतायत, एकमेकाला त्रास देत आहेत, पण तरी पण तिथं त्यांना आतून वाटतंय की मला त्रास द्यायचा नाही आहे, पण त्यांच्याकडून ते केलं जाते. म्हणजे ते तशी कर्माचे उदयच असतात. पण एका अपेक्षेने ते कसे आहेत, तिथं सम्यक दर्शन असल्यामुळं त्या दुःखामध्ये पण कुठंतरी त्यांना सुखाची अनुभूती आहे. तर मला काय सांगायचं होतं की ही गोष्ट आपण, तू बहुतेक नव्हती, आता ह्या 2-3 दिवसातच झालेली आहे, हो ना? कळलंय ना सगळ्यांना? कडब्याप्रमाणे म्हणून कळलं का कस्तुरी? तेच आत्ता अलीकडेच झालेलं आहे म्हणून म्हटलं, तेव्हा डिटेलमध्ये झालं. तू नव्हती त्या दिवशी. तर मला काय म्हणायचं की नरकामध्ये जे जीव आहेत, नरकामधलं त्यांचं आयुष्य संपल्यानंतर ते नियमाने कुठे येतात? म्हणजे नरकातून परत नरकात तर जन्मत नाही, नरकातून डायरेक्ट स्वर्गामध्ये त्यांना जन्म मिळत नाही. पण म्हणजे 2च त्यांच्यासाठी पर्याय राहिले, मनुष्य किंवा तिर्यंच्या. पण तिर्यंच्या गतीमध्ये जरी गेले तरी ते नियमाने पंचेंद्रिय म्हणून जन्मतात. हे महत्त्वाचं सांगायचं आहे मला. म्हणजे एक वेळ आपल्याला नरकातून बाहेर पडल्यानंतर चांगली गती मिळू शकते, पण स्वर्गातून जो जीव बाहेर पडतो तर त्या जीवाला चांगली गती मिळेलच असं नाही. तो एकेंद्रिय, 2 इंद्रिय वगैरे अशा कुठल्याही गतीमध्ये एकेंद्रियामध्ये पण तो जाऊ शकतो, किंवा पंचेंद्रियामध्ये पण तिर्यंच्या गतीमध्ये तो जाऊ शकतो. म्हणजे देवगती आपल्याला चांगली वाटते, पण तिथं भोगामध्ये जाऊन रमतो, त्याच्यामध्ये आसक्तीने भोग भोगतो, त्याच्यामध्ये आयुष्य संपतं, आणि मग शेवटचे 6 महिने राहिल्यानंतर तिथं हाय हाय करतो. कोण हाय हाय करतो? जे सम्यक दृष्टी नाही आहेत ते देव, बरं का. सम्यक दृष्टी देव नियमाने त्यांना जेव्हा कळतं की आता आपलं आयुष्य 6 महिने राहिले, तर ते उत्कृष्ट समाधी मरण साधतात, 12 भावनांचं चिंतन करत राहतात सतत. म्हणजे त्या वातावरणामध्येच ते स्वतःला 6 महिने ठेवतात आणि तिथून नियमाने चांगल्या भावामध्ये जन्म घेतात. पण मिथ्यादृष्टी जीव काय करतो, त्या भोगाच्या निमित्तामध्ये त्याला कसं आपलं आयुष्य तिथलं संपलं हे कळत नाही, आणि तिथून नियमाने मग तो कुठं पण जाऊ शकतो. एकेंद्रियामध्ये आपण म्हणतो की नाही, जो विमानवासी होताय सम्यक दर्शन बिन दुःख पाय, तहते चय थावर तन धरे. म्हणजे तिथून तो कुठं येतो? स्थावरमध्ये येतो, स्वर्गातून सुटतो, किंवा स्वर्गातलं त्याचं आयुष्य संपल्यानंतर तहते चय म्हणजे काय? तिथून निघून कुठं येतो? थावर तन धरे. थावर म्हणजे स्थावर, एकेंद्रिय पर्यायामध्ये तो जन्म घेतोय. आणि नरकातून येणारा जीव कुठं जन्मतोय? पंचेंद्रियामध्ये जन्मतोय. म्हणून तिथं आपल्याला ह्याच्यातून हे बघायचं की सम्यक दर्शन प्राप्त करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे स्वर्गामध्ये जाऊन तिथं आपल्याला भोग भोगणं हे जर आपण केलं तर तिथून नियमाने कुठं येणार आहे आपण? मग एकेंद्रियामध्ये येणार. मग आत्ताच्या आपल्या शुभ क्रिया करण्याला पण काही अर्थ राहणार नाही. स्वर्ग मिळणं अवघड नाही आहे, स्वर्गामध्ये जन्म सहज मिळेल, पण तिथून पुढचा भाव चांगला पाहिजे असेल तर सम्यक दर्शन असल्याशिवाय पर्याय नाही. सम्यक दर्शन म्हणजे त्याच्यामध्ये काही कर्माचा क्षय आहे, काही कर्माचा उपशम आहे. उपशम असलेलं काय होतं, पुन्हा त्या पाण्यामध्ये जर दगड पडला तर ते कर्माचा म्हणजे ते चिखलवर येतो की नाही, मग ते चिखलवर येणं म्हणजेच काय आहे तर सम्यक्त्व नष्ट झालं आणि तिथं परत मिथ्यात्व आलं. म्हणजे ते पाणी घाण झालं ना, जे स्वच्छ झालं होतं ते पाणी परत घाण झालं. म्हणजे सम्यक दर्शनामुळे जी शुद्धता किंवा सम्यक दर्शन प्राप्त झालं होतं तिथं काय झालं, मिथ्या श्रद्धान आलं. म्हणून तिथं क्षयोपशामिक सम्यक दर्शन पण नष्ट होणार आहे, ते पण टिकणार नाही. पण क्षायिक सम्यक दर्शन म्हणजे काय, ते घाण म्हणजे वरती जे स्वच्छ पाणी आहे ते हळूच आपण दुसऱ्या ग्लासमध्ये काढलं. आता त्या ग्लासमध्ये घाण आहे का, मातीचे कण आहेत का, चमच्याने जरी आपण हलवलं तरी तिथं घाण होणार आहे का? स्वच्छच पाणी आहे, तिथं आता घाण बिलकुल नाही. म्हणजे त्याच्यातून घाण नष्टच झालेली आहे. तसं हे दर्शनमोहनीय कर्म पूर्ण नष्ट झालेलं आहे, त्यामुळं तिथं परत ते येणारच नाही. असं हे क्षयोपशमिक वगैरे आपल्याला पुढं ह्याच्यामध्ये येणार आहे, तेव्हा डिटेलमध्ये बघूया आपण. थोडंसं अवघड विषय आहे हा. आपले जे क्रोध, मान, माया, लोभ हे कषाय आहेत. हे मुख्य कषाय 4 आहेत. तर प्रत्येक कषायाचे असे 4 भेद केलेत. क्रोधाचे 4, मानचे 4, मायाचे 4 आणि लोभाचे 4. मग हे जे 4 भेद आहेत तर ते काय आहे, त्या कषायांची तीव्रता दाखवतात. अनंतानुबंधी म्हणजे तीव्र कषाय, अप्रत्याख्यानावरण म्हणजे
अनंतानुबंधीपेक्षा कमी तीव्र. प्रत्याख्यानावरण म्हणजे त्याच्या अप्रत्याख्यानावरणपेक्षा कमी. आणि संज्वलन म्हणजे एकदम मंद कषाय. म्हणजे क्रोध आला, अनंतानुबंधी असेल तर अतिशय तीव्र, अप्रत्याख्यानावरण असेल तर त्याच्यापेक्षा तीव्रता कमी. अशी त्या कषायांची तीव्रता जे मोजली जाते, तर त्या मोजण्याचं हे काय आहे, माप म्हटलं जातं. मग अनंतानुबंधी कशाला म्हटलेलं आहे, तर जे कषाय आपल्या अनंत संसाराला बांधतात. अनंत अनुबंध, अनुबंध करणे म्हणजे काय, बांधणे. कशाला, अनंत संसाराला जे बांधतात, म्हणजेच अनंत संसाराला जे कारणीभूत आहेत त्याला अनंतानुबंधी कषाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे अनंतानुबंधीत सगळ्यात काय आहेत, घातक आहेत. पुढचे 3 काय आहेत, आपण परवा पण बघितलं होतं की जळलेली दोरी आणि नवीन दोरी. नवीन दोरीमध्ये जी ताकद आहे बांधून ठेवण्याची, ती जळलेल्या दोरीमध्ये आहे का, नाही आहे. जळलेल्या दोरीला पण सेम पीळ आहेत जसे नवीन दोरीला असतात. नवीनच दोरी समजा जाळली तर त्याला जे पीळ आहेत ते जळलेल्यामध्ये पण आहेत. पण त्या जळलेल्या दोरीमध्ये बांधण्याची शक्ती आहे का, अजिबात बांधून ठेवू शकणार नाही. असं आपण नुसतं वळवलं तरी लगेच काय होणार आहे, त्याचं तुकडा होणार आहे. तसं अनंतानुबंधी म्हणजे नवीन दोरी. आणि अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन ह्याला काय म्हटलेलं आहे, जळलेली दोरी. त्याच्यामध्ये बांधण्याची क्षमता नाही आहे. मग ह्या संसारामध्ये बांधून ठेवण्याची क्षमता कशामध्ये आहे, अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभामध्ये आहे. म्हणून तिथं काय आहे, अनंतानुबंधीला दगडावरची रेष म्हटलंय, अप्रत्याख्यानावरणला विटेवरची रेष म्हटलंय, प्रत्याख्यानावरणला माती किंवा वाळूवरची रेष म्हटलंय, आणि संज्वलनला पाण्यावरची रेष म्हटले. आता ह्या रेषा जर मिटायच्या म्हटलं तर सगळ्यात जास्त वेळ कशाला लागणार, दगडावर जे कोरलेलं आहे ते मिटायला किती काळ लागणार, खूप लागणार. म्हणजे त्या मानाने हां, मग तसं हे अनंतानुबंधी काय आहेत, हे संसार संपू देत नाहीत असे कषाय आहेत. म्हणून त्याला अनंतानुबंधी, अनंत संसाराला करणारे किंवा बांधणारे असे, म्हणून ते अनंतानुबंधी तीव्र किंवा घातक म्हटले जातात. तेवढे घातक पुढचे नाही आहेत. आणि पाण्यावरची रेष तर कशी असते, असं आपण ओढायला सुरू करून शेवटपर्यंत येईपर्यंतच ती मिटत आलेली असते. तशी वाळूवरची पण त्या मानाने म्हणजे दगड किंवा विटेच्या मानाने लवकर मिटते. पण दगडावरची सगळ्यात काय खूप अनंत काळासाठी तशीच राहणार. मग तसे ते कषाय आहेत. आणि म्हणजेच काय तर त्यांची तीव्रता मोजण्यासाठी असे हे वेगळे वेगळे कुठल्या तीव्रतेचे कुठले कषाय आहेत तर त्यावरून त्यांची नावं पडलेली आहेत. आपल्याला राग आलाय, स्वरूपाचरण चारित्र झालं, तिथं अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ संपलेले आहेत. ते संपल्याशिवाय स्वरूपाचरण चारित्र होत नाही, किंवा ते संपलं त्या क्षणी तिथं काय आहे, स्वरूपाचरण चारित्र किंवा सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे लाईट लावलंय, लाईट लावल्यानंतर त्याच क्षणी उजेड पण झालाय आणि त्याच क्षणी अंधार पण नष्ट झालाय. अगोदर अंधार निघून गेलाय मग लाईट लागली असं नाही आहे. म्हणजे ज्या वेळेस मिथ्यात्व नष्ट झालं त्याच वेळी सम्यक दर्शन प्राप्त झाले, त्याच क्षणी तिथं स्वरूपाचरण चारित्र पण आहे. कारण आत्म्याला जाणत असतानाच आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे. आत्मस्वरूपामध्ये असतानाच आपल्याला तिथं हे म्हणजे स्वरूपाचरण चारित्र म्हटले. आणि त्या स्वरूपाचरण चारित्र झाल्यानंतर तिथं अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ नष्ट झालेत. मग ते आपल्याला अनंत संसाराला कसं बांधून ठेवतील. अनुबंधी कषाय पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात आहेत. पहिल्या गुणस्थानात तर सगळ्या जीवांना आहेत, आणि दुसऱ्या गुणस्थानात कुठल्या अपेक्षेने म्हटलंय की चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. पण ते सम्यक दर्शन नष्ट झाल्यानंतर तो जीव कुठं येणार, खाली येणार पहिल्या गुणस्थानात. मग पहिल्या गुणस्थानात येताना दुसऱ्या गुणस्थानामध्ये येतो तेव्हा तिथं अनंतानुबंधीचा उदय येतो. पण अजून तिथं मिथ्यात्वामध्ये तो पोहोचलेला नाही आहे. ह्या अपेक्षेने पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ आहे, आणि पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व पण आहे आणि अनंतानुबंधी बाकीचे सगळे पण आहेतच. ह्याचं अनंतानुबंधी वगैरे ह्याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. म्हणजे आता एखाद्याला खूप काय आला, म्हणजे आता 4 जण आहेत आणि एखादी समोर एखादी अशी घटना त्यांच्याच घरात घडली, वाईट घडली, चुकीची घडली, काय असेल ते, आणि त्या 4घांना पण तिथं राग आलाय. एकाला इतका राग आलाय की त्यांनी काय केलं, तिथं लगेच म्हणजे त्या समोरच्याला पण सेम तीच शिक्षा देण्यासाठी तिथं काय केलं, तो खूप रागात आला, तीव्र क्रोध आला त्याला, किंवा लगेच त्यांनी मारझाड केली, त्याला काहीतरी
शिक्षा केली किंवा काय पोलीस केस जे काय असेल ते तिथं त्यांनी लगेच प्रतिक्रिया. मग त्याच्यापेक्षा दुसरा जो आहे तर तो थोडा शांत आहे, तो विचार करतोय की ह्यानी नुकसान केले ना, मग आपण ह्याला पण योग्य पद्धतीने असंच काहीतरी त्रास द्यायचा आहे की तिथं त्याचं पण आपल्यासारखं नुकसान झालं पाहिजे. तिसरा विचार करतोय की हां ठीक आहे, नुकसान केलंय त्यांनी, म्हणजे असं तिथं मंद 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 कशाय होत जातात. चौथ्याचे तर काय आहे, ठीक आहे केलंय त्यांनी आपलं नुकसान, जाऊ दे आपलंच कर्म होतं, म्हणजे अशा पद्धतीने तिथं काय होतं, स्वीकार केला जातो. आणि पहिल्या दोघा तिघांचं काय आहे, तिथं पहिल्याची तर खूप तीव्रतेने तिथं त्याला राग आलाय, त्याच्या बदल्यात त्यांनी लगेच समोरच्याचं नुकसान पण केलेलं आहे. दुसरा विचार करतोय नुकसान करण्याचं, तिसरा विचार करतोय करू का नको, आणि चौथा तर काय म्हणतोय सोडून देऊया जाऊ दे. मग हे म्हणजे अनंतानुबंधी म्हणजे काय आहे, तिथं लगेच उद्रेक आहे तीव्र कषायांचा, आणि त्याच्यामध्ये मग तो बाकीचं काय बघत नाहीये मागचं पुढचं. स्वतःला पण तिथं त्याला शिक्षा होऊ शकते त्यांनी त्याला जे काय केले त्याच्या निमित्तात, पण त्याचा त्याला विचार नाही. म्हणजे त्या क्रोधाच्या आवेशामध्ये तो काय करेल ह्याचं त्याला तिथं भान नसतं. मग हे काय आहे, अनंतानुबंधी आहे. आणि पुढचे काय आहेत, मग अनंतानुबंधीपेक्षा कमी कमी तीव्रतेचे होत जातात. आणि सगळ्यात कमी कुठला आहे, संज्वलन क्रोधमान मायालोभ. कुणाला असतात फक्त संज्वलन क्रोधमान मायालोभ, मुनींना असतात. पहिले तीन जे आहेत चौकडी, तर त्याचा त्यांना काय झालेला असतो, नाश झालेला असतो. त्यामुळे मुनींचे जे कषाय आहेत तर ते पाण्यावरच्या रेघेप्रमाणे आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे मुनी आपल्याला दिसतील पण चिडलेले दिसतील, किंवा त्यांच्या शिष्याला काहीतरी रागवताना, शिक्षा करताना, दंड देताना दिसतील, पण अंतरंगातून त्यांना काही नाही आहे, ना त्या समोरच्याबद्दल क्रोध आहे, ना त्याच्याबद्दल काय त्यांना तिरस्कार आहे. फक्त त्यांचा एवढा भाव आहे की ह्याच्या आचरणामध्ये जी चूक आहे तर ती चूक फक्त काय झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे. ते पण त्याच्यासाठी ते त्याला त्रासदायक आहे, म्हणून त्याच्या आचरणामधून ते दोष दूर करण्यासाठी हे बाकीचे प्रतिक्रमण, प्रायश्चित्त, दीक्षा, शिक्षा वगैरे ह्या गोष्टी करताना दिसतात. पण त्यांचे कशा आहेत, पाण्यावरच्या रेषेप्रमाणे आहेत. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, हा मी निष्कषाय स्वरूपी आहे. माझ्या आत्मस्वरूपामध्ये क्रोध नाही, मान नाही, मायाचार नाही, लोभ नाहीच. या भावकर्माने मी रहित आहे. जाणा, हे कषाय परद्रव्य आहेत, पराच्या निमित्तात उत्पन्न झालेले आहेत. आत्म्याला जाणताना कषाय होत नाही, उलट कषायांचा नाश होतो. जाणा, या रागद्वेषादी कषायांनी रहित असा मी निष्कषाय स्वरूपी आहे. निष्क्रोध आहे, निर्माण आहे, निर्माया आहे, निर्लोभ स्वरूपी आहे. जाणा, परद्रव्य मला सुखी किंवा दुःखी करूच शकत नाही. मग यांच्याबद्दल रागद्वेष कशाला? परद्रव्य पण माझे नाही, रागद्वेष पण माझे नाही, माझ्या स्वरूपामध्ये नाही.
हा मी कशायाने रहित परम शांत स्वरूपी